पोट आणि वजन कमी करायला तुम्ही किती वेळात जेवताय त्याच्यापेक्षा तुम्ही किती वेळात जेवणात काय काय घेताय हे लय महत्वाचं आहे. कारण आपल्याला जेवणामध्ये काय पाहिजे, प्रोटीन आणि फायबर, ह्या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या की तुम्हाला बाकीचं काही जास्त कन्फ्यूज व्हायची गरज लागणार नाही. किंवा तुम्हाला वजन वाढतंय पोट सुटलंय हे जर तुम्हाला न्यूट्रलमध्ये म्हणजे तुमच्या कमांडमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही जेवणात काय काय घेताय हे खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवायचं जेवणामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे, भाकरी पाहिजे, पण त्याच्याबरोबर कोणती भाजी आमटी म्हणतो म्हणायचं नाही. भाकरीवर प्रोटीन काय घेतोय, चपाती खायची आहे तुम्हाला चपाती खावा, चपाती बरोबर भाजी आमटी काय घेतोय म्हणायचंच नाही. चपाती बरोबर प्रोटीन काय आहे, भात खायचा आहे भात खावा, पण भाताबरोबर प्रोटीन काय घेतो हे म्हणायचं. भाताबरोबर भाजी आमटी काय केलं विचारायचंच नाही घरात. मग त्याच्याबरोबर तुम्ही अशी सवय लावत जावा. मग प्रोटीन म्हणजे काय आहे, आता समजा मी भात खायला लागलोय, मला भाताबरोबर प्रोटीन पाहिजे, काय पाहिजे, अंडी चिकन मासं, हे झालं प्रोटीन. आता समजा हे खातच नाही आपण तर काय पाहिजे, कडधान्य मूग मटकी चवळी उसळ ह्याची कशाची पण, किंवा वरण किंवा पनीर ताक दही दूध, हे झालं प्रोटीन. ही भाषा बोलायला चालू करा, ॲटोमॅटिक तुम्हाला तुमच्या जेवणात बॅलन्स्ड डाएट व्हायला चालू होईल. आता फायबर प्रत्येक जेवणात, शाकाहारी असो किंवा मांसाहारी, त्यांना सगळ्यांनीच म्हणजे तुम्हाला काकडी टोमॅटो बीट गाजर हे पाहिजेच, हे फायबर मिळतंय. जेवढं काय आपण हिरव्या पालेभाज्या खाऊ शकतो त्या, तेवढं साधं गणित आहे. हे हळूहळू थोड्या माहितीतनं समजत जाईल. मी सारखं व्हिडिओ टाकतोच, फक्त फॉलो करा. धन्यवाद.